रामकृष्ण हरी नमस्कार. मी कार्तिकी कल्याणजी गायकवाड पिसे विठू माऊलीच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्हा सर्वांचं अवघा रंग एक झाला. चला तर मग आजच्या निरूपणाला सुरुवात करूया आणि विठ्ठल भक्तीमध्ये दंग होऊया. पारतंत्र्यातले दिवस, त्या दिवसांची धग, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये घडणारा समरसंग्राम, स्वातंत्र्योत्तर कालामध्ये आनंदाची, सौख्याची, समृद्धीची नवी पहाट बघितलेला एक महामानव म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. तुकडोजी महाराजांनी पारतंत्र्यही बघितलं, स्वातंत्र्य समरही बघितलं आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जी काही समृद्धी, स्वातंत्र्य आणि सर्व आनंद उपभोगले त्याचं वर्णन करत असताना ते सांगतात, जे महालात मला मिळू शकत नव्हतं ते झोपडीत मला प्राप्त झाले. झोपडीमध्ये माझ्या लाखाची दौलत जरी असेल तरी कोणी लुटणारा नाही. आज कोणी आक्रमणकारी नाही, कोणी धाक दडपशा करणारा नाही. आज मी या स्वातंत्र्याच्या काळामध्ये जे आनंद उपभोगतो आहे आणि माझ्या वृत्तीही स्वतंत्र झाल्या, अशा आशयाचं एक सुंदर गीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कविता म्हणूयात आणि ऐकूयात. किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. किती आनंदी आनंद, आनंदी आनंद, किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे, आकाश पांघरावे. भूमीवरी पडावे, आकाश पांघरावे. ताऱ्यांकडे पहावे, ताऱ्यांकडे पहावे या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. पेट्यानी तिजोऱ्या, पेट्यानी तिजोऱ्या, त्यातून होती चोऱ्या, चोऱ्या. पेट्यानी तिजोऱ्या, त्यातून होती चोऱ्या. दारास नाही दोऱ्या, दारास नाही दोऱ्या आया झोपडीत माझ्या, आया झोपडीत माझ्या. किती आनंदी आनंद, आनंदी आनंद, किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या, आया झोपडीत माझ्या. सुखे
या सुखे या येता तरी सुखे या येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा आ येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा तुकड्या मनी बसाया तुकड्या मनी बसाया आया जो पडीत माझ्या आया जो पडीत माझ्या किती आनंदी आनंद किती आनंदी आनंद या जो पडीत माझ्या आया जो पडीत माझ्या विठ्ठल 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 विठ्ठला 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 रे ना रामकृष्ण हरी. आदिशक्ती मुक्ताबाई. मुक्ताबाईंची ही प्रस्तुत रचना आणि या रचनेमध्ये तसं बघायला गेलं तर काही अभंग विनोदी शैलीतनं पण तितकेच गूढ आणि भावार्थानं भरलेले. खरं तर हा कूटअभंग मुक्ताबाईंचा कूटअभंग म्हटला की सर्वसामान्य वक्त्यानं त्याच्याविषयी ठाम हेच वर्णन आलंय असं सांगणं म्हणजे वक्त्याचं अज्ञानपणाचं लक्षण म्हणावं लागेल. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या अगाचे घडलेची नाही तयाची वार्ता पुससी काही मिथ्या. प्रस्तुत अभंगामध्ये किंवा रचनेमध्ये जे असंभवनीय आहे ते संभवनीय झालंय, जे अशक्य आहे ते शक्य झालंय. पण नेमका अर्थ कोणता घ्यायचा? अशक्य गोष्टी शक्य झाल्या हे का साध्या भावार्थानं बघायला गेलं तर मुंगी हा जीव आणि सूर्य म्हणजे परब्रह्म असं देखील वर्णन येईल. किंवा एखाद्या मनुष्याची आशा संपली की तिथे नवीन आशेचा उगम होतो हा अर्थ घ्यायचा. या सगळ्या भावार्थामध्ये स्वतः मुक्ताबाई शेवटी असतात. देखो आणि मुक्ताई हासेल. मुक्ताबाई म्हणतात की या संपूर्ण रचनेमध्ये विनोदी शैलीने जरी वर्णन असलं तरी तात्पर्य याचं हे काढता येईल की मनुष्याला अवघड वाटत असलेल्या गोष्टी, मनुष्याला सुरुवातीला अवघड वाटत असलेल्या गोष्टी एकदा का शक्य झाल्या की मग स्वतःलाच हसू येतं की अरे हे तर काहीच अवघड नव्हतं. जीवानं शिवापर्यंत पोहोचावं तर ते किती कल्पक असावं हे सुंदर वर्णन करावं या कूटअभंगामध्ये ते मुक्ताबाईंनी. मुंगी उडाली आकाशी मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी हो तिने गिळले सूर्याशी हो मुंगी उडाली आकाशी मुंगी उडाली
तसं बघितलं तर आजवर झालेल्या संतांच्या सर्व रचना आणि या रचनांमधून संतांनी दिलेले संदेश, असं म्हणतात की संतांनी आत्मचरित्र लिहिलं नाही, पण संतांचं वाङ्मय बघितलं की त्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या सर्व घटनांचा उल्लेख त्या चिंतनात येत असतो. मनुष्यानं कसं जगावं, एक व्यष्टी कल्याण आणि एक समष्टी कल्याण, उपदेश आणि समुपदेश पैकी समुपदेश संत करतात. वृत्तीला उदयोन्मुख करणं, वृत्तीला निशेष करणं आणि वृत्तीला अंतर्मुख करणं पैकी अंतर्मुख वृत्ती केल्याच्या नंतर ज्या वेळेस एखादा संत महात्मा ईश्वराच्या दिशेनं निघतो, तर त्यावेळेस ईश्वराला झाडाझडती देताना तो म्हणत असतो की माझ्या गाई म्हशी नावाच्या ज्या वृत्ती आहेत ना, ह्या वृत्तींना खाणं रानोमाळचं आहे. अर्थातच कुठल्याही प्रकारचं मी त्याला कृत्रिम प्रकारानं अन्न दिलेलं नाहीये. म्हणजे माझ्या ज्या काही काम, क्रोधादी, भावना, वासना यांना मी आत्तापर्यंत विकृत दिशेला जाऊ दिलेलं नाहीये. म्हणून माझ्या साधनेमध्ये तूप अर्थात परिपक्वता नाहीये. मी अडाणी आहे, साधारण आहे, मला सांभाळून घेशील. आणि हीच साधना संत ज्यावेळेस देवाच्या समोर आपला भोळा भाव घेऊन प्रकट होतात, त्यातलाच एक भाव लोकगीत म्हणत किंवा मग शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची रचना म्हणत, पण प्रचलित असल्या कारणानं ऐकायला गोड वाटते आणि समजून घेण्यासही गोड वाटते. ऐकूया. बाजाराला विकण्या निघाली, बाजाराला विकण्या निघाली, दही दूध ताकन लोणी ग बाई ग, दही दूध ताकन लोणी बाई माझ्या ग, बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. बाजाराला विकण्या निघाली, बाजाराला विकण्या निघाली, दही दूध ताकन लोणी ग बाई बाई ग, दही दूध ताकन लोणी बाई माझ्या ग, बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. यमुनेचा तो अवघड घाट, चढता चढता दुखते पाठ, यमुनेचा तो अवघड घाट, चढता चढता दुखते पाठ, रोजच भारी याची कटकट, रोजच भारी याची कटकट, जाऊन यमुना तिरी ग बाई ग, जाऊन यमुना तिरी बाई माझ्या ग, बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. गोकुळच्या त्या गाई म्हशींचं खाणं ते सगळं रानमाळाच, गोकुळच्या त्या गाई म्हशींचं खाणं ते सगळं रानमाळाच,
उगाच कशाला चाखून बघायचं, उगाच कशाला चाखून बघायचं, पैशा विनागले न ग बाई ग, पैशा विनाले न बाई माझ्या ग, खरंच माझ्या ग, शपथ माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. महानंदाची वेडी माया, देवासाठी किती तुटते काया. महानंदाची वेडी माया, वेडी माया, वेडी माया, वेडी माया, वेडी माया. महानंदाची वेडी माया, देवासाठी किती तुटते काया. एका जनार्दनी पडू त्याच्या पाया, एका जनार्दनी पडू त्याच्या पाया, मिळून या गवळणी ग बाई ग, मिळून या गवळणी बाई माझ्या ग, बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. बाजाराला विकण्या निघाली, बाजाराला विकण्या निघाली, दही दूध ताकण लोणी ग बाई बाई ग, दही दूध ताकण लोणी बाई माझ्या ग, दुधात दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. राधा नाव म्हटलं की अवस्थे शुकाचार्यांची समाधी, राधा नाव म्हटलं की ती विरहिणी प्रेमिका, राधा नाव म्हटलं की एक समाधी अवस्था. खरं बघितलं तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं सर्वात मोठं चरित्र श्रीमद भागवत, पण राधा या नावाचा उल्लेख सुद्धा त्या ग्रंथामध्ये नाही. याचे विविध कारणं दिली जातात. मी तर असं म्हणतो की राधा ही व्यक्ती नसून एक अभिव्यक्ती आहे. राधा ही अवस्था आहे आणि या अवस्थेवरती पोहोचण्यासाठी साधक अविरत प्रयत्न करत असतो. राधा म्हणजे काय? रास क्रीडेपर्यंत धावत जाणाऱ्या साधकाला राधा म्हणावं. मग रास क्रीडा कुठे होते? देव आणि भक्तांचा संगम ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी रास क्रीडा घडत असते. मग ह्या रास क्रीडेचं ठिकाण तरी कुठलं आहे? कुठल्या तरी अंतराळातील एखादी काल्पनिक अशी जागा दाखवून उगाच भ्रम करण्यात अर्थ नाहीये. रास क्रीडेसाठी योग्य प्रकारची जागा आहे जिथे देव आणि संत एकत्र येतात, जिथे भक्ती आणि मुक्ती नाचतात, जिथे चारही वेद त्यांची स्तुती करण्यामध्ये मौनावतात. हे असं ठिकाण म्हणजे संतांचं सदन, या संतांचं घर. या संतांच्या घरी असणारं जे सुख आहे ते सुख प्राप्त करण्यासाठी देव अगदी उतावीळ होतात. काय सुख असेल कोण जाणे, पण त्या सुखाच्यासाठी सर्व देव केवळ संतांच्याच घराचा आश्रय घेतात. ह्याच आशयाचा शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा प्रसिद्ध अभंग आणि त्या अभंगावरील स्वर आणि ताल रचना ऐकूया.
ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला. देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, हो वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला. धन्य संतांचे सदन, धन्य धन्य संतांचे सदन, हो धन्य धन्य संतांचे सदन. तेथ लक्ष्मी सहित शोभे नारायण, तेथ लक्ष्मी सहित शोभे नारायण, नारायण. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला. सर्व सुखाची सुखराशी, सर्व सुखाची सुखराशी, सर्व सुखाची सर्व सुखाची सुखराशी, सर्व सुखाची सुखराशी. संत चरणी भक्ती मुक्तिदासी, संत चरणी भक्ती मुक्तिदासी. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला. एका जनार्दनी पार नाही सुखा, एका जनार्दनी पार नाही सुखा, एका जनार्दनी पार नाही. एका जनार्दनी पार नाही सुखा, एका जनार्दनी पार नाही सुखा. म्हणून देव भुलले देखा, म्हणून देव भुलले देखा. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, हो वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव देव वेडावला.
कर्दळीच्या पानाला काट्याचा स्पर्श झाला की सर्वांग जसं फाटून निघतं, वेदना होतात. हरिणाला सुद्धा असं वाटतं की संगीत ऐकत राहावं. ऐकलेल्या संगीताच्या नंतर त्याचा मृत्यू त्याच्या नजरेसमोर येतो, तरी पण तो संगीतात मग्न असतो. ही शक्ती संगीताची. तसं बघितलं तर साधक, साधू, तपस्वी, जपी, तपी, संत यांच्याही हृदयाला वेदना होतातच. वैश्विक वाक्ताडनाच्या मोठ्या मोठ्या कटारी हृदयाला जेव्हा तारतार करतात, त्यांचंही हृदय रक्तबंबाळ होतं. व्यक्त होण्यासाठी खूप काही असतं, पण संत महात्मे व्यक्त होत नाही. उलट ते आपला रोष, राग, अंतकरणाच्या वेदना, झालेले स्पंदन ज्यावेळेस लोकांच्या समोर आणतात, तर ते संगीतातून, गाण्यातून. बासरीची 6 स्वर यांना षडचक्रांची उपमा देऊन मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र आणि आज्ञाचक्र, कुंडलिनी जागरण करतात आणि आपल्याच आत्म्याला बाहेर काढून आपल्या शरीराचं दर्शन घेतात. संकटातून एक नवी सत्ता प्राप्त करतात. संघर्षातून सत्तेकडे पोचणाऱ्या संतांकडे एकमेव शस्त्र जे आहे ते म्हणजे भजन. मग ते भजन काव्य स्वरूपात असू देत, ते कुठल्याही स्वरूपात असू दे, अभंग, गवळणी, अशाच प्रकारचं एक लोकगीत, लोकपद आपण ऐकणार आहोत आजच्या भागामध्ये आत्ता. भजन चालले भगवंताचे, भजन चालले भगवंताचे. भागीरथीच्या तीरी हो, भागीरथीच्या तीरी जाहली पावन ही पंढरी, जाहली पावन ही पंढरी, जाहली पावन ही पंढरी. भजन चालले भगवंताचे, भजन चालले भगवंताचे. भागीरथीच्या तीरी हो, भागीरथीच्या तीरी साहली पावन ही पंढरी, साहली पावन ही पंढरी, साहली पावन ही पंढरी. लेवुनी पैंजन पायी कोणी, लेवुनी पैंजन पायी कोणी, नाचती गाती येथे भजनी, नाचती गाती येथे भजनी. चिपळ्या नादित कोणी बोलती, चिपळ्या नादित कोणी डोलती. भक्तीच्या सागरी हो, भक्तीच्या सागरी. साहली पावन ही पंढरी, साहली पावन ही पंढरी, साहली पावन ही पंढरी. मृदंग वाजे घुमे खंजिरी, मृदंग वाजे घुमे खंजिरी. एक तारीच्या त्या सुरलहरी, एक तारीच्या त्या सुरलहरी. चिपळ्या नादित कोणी डोलती
पावन ही पंढरी, साहली पावन ही पंढरी, साहली पावन ही पंढरी. सुंदर रुळती माळा त्या वक्षावर, रुळती माळा त्या वक्षावर, रुळती माळा त्या वक्षावर, रुळती माळा त्या वक्षावर. वारकऱ्यांचा हा मेळावा, वारकऱ्यांचा हा मेळावा, वारकऱ्यांचा हा मेळावा. विठ्ठल 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 विठ्ठल. वारकऱ्यांचा हा मेळावा, वारकऱ्यांचा हा मेळावा. हरी हरी हो गजरी हो, हरी हरी हो गजरी, साहली पावन ही पंढरी, साहली पावन ही पंढरी, साहली पावन ही पंढरी. भजन चालले भगवंताचे, भजन चालले भगवंताचे, भागीरथीच्या तिरी हो, भागीरथीच्या तिरी, साहली पावन ही पंढरी, साहली पावन ही पंढरी, साहली पावन ही पंढरी, साहली पावन ही पंढरी. माऊली, कान तृप्त होणं म्हणजे नेमकं काय असतं, तर ह्याची प्रचिती आपल्याला आजच्या निरूपणातून आणि भजनामधून आली. रोज असेच संत विचार कानावर पडत राहिले तर आपल्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडल्याशिवाय राहणार नाही आणि आपला भक्तिभाव देखील आणखी बहरत जाईल. आज आपण इथेच थांबू. पुन्हा भेटूया तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला. उद्या सकाळी 7 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.